तर आज 3 कोटीच्या स्कीम मध्ये म्हणजे कमी खर्चाच्या स्कीम मध्ये 20 लाख लिटर रोजचं पाणी आज आपण त्या ठिकाणाहून आज आणतोय आणि लोकांना त्या ठिकाणी देतोय. आज दूधगंगेचं पाणी. आणि महत्वाचं म्हणजे ही स्कीम मंजूर करत असताना त्यांना इतकी कसरत झालेली आहे, कारण महाराष्ट्रातली पहिली स्कीम अशी आहे की शेतीवरून पाणी आपण डायरेक्ट प्यायला घेतोय. म्हणजे हे जो अभ्यास आहे, हा अभ्यास आणि हे जे नियोजन आहे हे फक्त त्या आमदार साहेबांचंच नियोजन आहे, कारण हा अभ्यास असणं महत्वाचं आहे आणि त्यांचा हा अभ्यास होता म्हणून तर आज त्या ठिकाणी ती स्कीम मंजूर झाली. तर हे करून ते गप बसले नाही. महत्वाचा विषय काय की त्यांनी मला त्याच वेळी सांगितलं की आम्ही एवढी स्कीम करणार आणि मी थांबणार असं नाही म्हणले संग्राम, कारण मला माहिती आहे म्हटले तुझं गाव शहराच्या जवळच आहे, कारण तुझ्या गावाला म्हटले वर्षाला नवीन 10 कॉलन्या तयार व्हायला लागल्यात. मग आज वर्षाला जर 10 कॉलन्या तुझ्या तयार होत असतील तर तू आजचा आपण आणल्यावर 20 लाख लिटर पाणी कसं पुरेल लोकांना. तर म्हटले लॉंग टाइम विचार करूया आणि लॉंग टाइम साठी आपण एक प्लॅन तयार करू. त्याचा मास्टर प्लॅन तयार करायचं त्यांचं नियोजन केलं आणि जीवन प्राधिकरण विभागाला बोलवलं आणि जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी की बाबा ह्या पाचगाव असेल, मोरेवाडे असेल, उजळावाडे असेल, गांधीनगर असेल, उजगाव असेल, म्हणजे सरनोबतवाडे असेल, ह्या ज्या शहराच्या बाउंड्रीवरची जी गावं आहेत ह्या गावांचा त्या ठिकाणी भौगोलिक विचार करून त्या ठिकाणी हे नियोजन करायचं. त्या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं आणि आज तो प्लॅन त्यांनी अशा पद्धतीनं तयार केला की भविष्यातील 30 ते 40 वर्षाच्या संख्या त्यांनी घेऊन त्या ठिकाणी म्हणजे भविष्याची 30 ते 40 वर्षाची लोकसंख्या प्रत्येक गावांची घेऊन त्या ठिकाणी त्यांनी नियोजन केलं की ह्या गावांना पाणी कमी पडलं नसलं पाहिजे. 30-40 वर्षे मला कोणत्याही त्या ठिकाणी महिला माता भगिनीचा फोन येता कामा नाही की पाणी येत नाही म्हणून. तर ते नियोजन करून त्यांनी ती स्कीम मंजूर केली आणि आज 344 कोटीची जी स्कीम मंजूर झालेली आहे त्या स्कीमच्या माध्यमातून आज आमच्या गावाला पाणी भेटत आहे. आणि आज ती स्कीम आपण त्या ठिकाणी तिने करत असताना त्यावेळीची लोकसंख्याची जनगणनाची लोकसंख्या जी पकडायची अधिकारी पकडत होते ती 2011च्या आतली पकडायची आणि 2011च्या आतली जर लोकसंख्या पकडत होते तर आपल्याला ह्या स्कीमची योजना आहे ती अपुऱ्या पद्धतीने पूर्ण होत होती. मग त्यामध्ये त्यांनी परत विचार केला आणि सर्किट हाऊस या ठिकाणी त्या आपल्या सर्व सरपंच असतील म्हणजे या सगळ्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तेथील जे लोकप्रतिनिधी आहेत ह्या सगळ्यांना एकत्रित बोलवलं. त्या ठिकाणी आपले जिल्हा परिषद सेवा असतील, प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता असतील, त्याचबरोबर तहसीलदार असतील, ह्या सगळ्या लोकांना त्यांनी एकत्रित अधिकाऱ्यांना बोलवून ह्या सगळ्या लोकप्रतिनिधी आणि सरपंचांची मिटिंग त्या ठिकाणी लावली आणि प्रत्येक गावाची आत्ताची प्रॅक्टिकल परिस्थिती गावातली पाण्याची काय ही विचारात घेतली आणि त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्येक गावाची जी काही ते आमचे लोकप्रतिनिधी सांगतात त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी नोट करून घ्या आणि त्या पद्धतीनं प्लॅन तयार करा आणि माझ्यासमोर तुम्ही प्लॅन सादर करा. मग त्यावेळी प्रत्येक गावानं सांगितले की साहेब आज आमचं गाव इतकं मोठं आहे, आज आमच्या गावाची लोकसंख्या इतकी आहे. त्यावेळी आमच्याकडनं त्यांनी मागितली त्यावेळी आमच्या गावची लोकसंख्या जवळजवळ 50,000च्या आसपास होती. तर आज ती लोकसंख्या त्या ठिकाणी पकडली आणि त्या तहसीलदारांना सुद्धा त्यांनी सांगितलं की आता ही लोकसंख्या पकडून आपल्याला ही स्कीम करायचं आहे. तर अधिकाऱ्यांचा त्यावेळी प्रॉब्लेम होत होता की ही लोकसंख्या जर पकडायची असेल आणि ही स्कीम करायची असेल तर याला शासकीय काहीतरी आपल्याकडे पुरावे असले पाहिजे. तर त्यावेळी बंटी साहेब पालकमंत्री होते. त्यावेळी बंटी साहेबांनी सांगितलं की तुम्ही काम करा, मी तुम्हाला जे काय लागतील ते आदेश मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण सद्यस्थितीचे लोकसंख्येचे दाखले या गावांचे घ्या. मग आमच्या ग्रामपंचायतीकडून आम्ही पत्रव्यवहार केला तहसीलदारांना आणि सद्यस्थितीचे लोकसंख्येचे दाखले मागवले. आम्ही काय केलं, आमच्याकडे जी घरांच्या नोंदी आहेत त्या घरांच्या नोंदीचा आम्ही उल्लेख करून त्या ठिकाणी पत्रव्यवहार केल्यानंतर तहसीलदारांनी सद्यस्थितीचे लोकसंख्येचे दाखले दिले आणि लोकसंख्येचे दाखले दिल्यानंतर ही 344 कोटीची स्कीमचं प्लॅनिंग तयार झालं आणि त्यामध्ये पाचगाव गावाला नवीन पाण्याच्या 6 टॉक्या मंजूर झाल्या. म्हणून तर आज इतक्या प्रमाणात त्या ठिकाणी ही स्कीमचं काम या ठिकाणी आत्ताच सद्यस्थितीला म्हणजे काम चालू आहे. त्या 6 टॉक्या आज आपल्या 6 टॉक्यामधली 4 टॉक्यांची कामं सद्यस्थितीला जाग्यावर चालू आहेत. 2 टॉक्यांची कामं अजून चालू करायची आहेत. ते आता त्या मार्च नंतर त्यांनी चालू करणार आहे म्हणून त्या कंपनीने सांगितलेलं आहे. तर ह्या स्कीमच्या माध्यमातून 70 किलोमीटरची डिस्ट्रीब्युशन लाईन पकडलेली आहे पूर्ण पाचगाव मध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये. आज प्रत्येक कॉलनी जिथं जिथं एचडीपी लाईन पडते, जिथं जिथं एचडीपी लाईनची कनेक्शन या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला देतात, ते कनेक्शनचं पैसे सुद्धा त्या ग्राहकावर म्हणजे कुटुंबावर लादलेले नाही. ते कनेक्शन सुद्धा मोफत जोडून त्या ठिकाणी देण्याचं काम त्या योजनेतून केलेलं आहे आणि त्या स्कीम मध्ये ते इन्क्लूड धरलेलं आहे. म्हणजे हे जे प्लॅनिंग मास्टर प्लॅनिंग म्हणलं तर चालेल, कारण हे जे प्लॅनिंग करायला
त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आपले जसे तिथे त्या ठिकाणी काम करणारे असायला पाहिजेत. आज ते लोकप्रतिनिधींना प्रॅक्टिकल परिस्थिती ग्राउंड लेवलची माहिती झाली म्हणून तर आज ती स्कीमचं नियोजन त्या पद्धतीने झालं. आणि मी तुम्हाला आज सांगतो ही स्कीम आता या वर्षाच्या 1 वर्षाच्या अवधीच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल असं त्या कंपनीच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. ही स्कीम 1 वर्षामध्ये जर पूर्ण झाली तर आपल्याला रोज 2 तास पाणी, मी किमान म्हणतो किमान रोज 2 तास पाणी त्या स्कीमच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यांचं तसं नियोजन आहे 4 तासाचं, पण किमान रोज 2 तासाचं पाणी आमच्या या पूर्ण पाचगाव असेल, मोरेवाडी असेल, उजळाईवाडी असेल, उजगाव असेल, गांधीनगर असेल, या सगळ्या गावांना त्या स्कीमच्या माध्यमातून मिळणार आहे. तर माझा एकच आता ह्याच्या पुढे माझं एक काम असणार आहे की आमचे नेते आदरणीय सत्यजित बंटी पाटील साहेब आणि ऋतुराज दादा यांच्यासोबत ह्या स्कीमच्या कंपनीच्या मागे लागून ही स्कीम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊन ह्या लोकांना रोज 2 तास पाणी त्या स्कीमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी असतो. Success doesn't happen by chance. It is designed, engineered and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape, from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026, Mahasainik Darbar Lawn, Kolhapur. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.